नमस्कार. मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला खूप छान मऊ लुसलुशीत अजिबात फाटणार नाही अशा पुरणपोळ्या बनवून दाखवणार आहे. बघू शकता खूप छान अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे आणि खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, तेव्हा तुम्हाला समजेल. आता तुमची पुरणपोळी फाटत असेल, लाटतानी उचलतानी पण फाटत असेल तर तुम्ही करून बघा जरा माझ्या पद्धतीने. आता इथे बघा पुरणपोळ्यांसाठी पीठ कसं भिजवायचं, काय करायचं, चला आपण बघूया. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण स्किप करू नका, तेव्हा तुम्हाला समजेल. आता सर्वात पहिले इथे बघा 1 वाटी चण्याची डाळ मी 1 तासापूर्वी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती. ती कुकरमध्ये घालू. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं इथे तेल घालायचं आहे. कुकरचं झाकण लावून आपण 3-4 शिट्ट्या करून घेऊ. आता आपण कणिक मळून घेऊ तोपर्यंत. आता इथे बघा 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटीला कमी मैदा, चिमूटभर मीठ घातलेलं आहे. आता हे मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये 1 ते 2 चमचा तूप किंवा तेल घालायचं आहे, तुम्हाला जे आवडत असेल ते. आणि आपल्याला हे पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल, पण मी गव्हाचं पीठ जास्त वापरलेलं आहे. मैदा अगदी 2-3 चमचेच टाकलेला आहे. आता आपण इथे थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला घट्टसरच मळायचं आहे. पीठ आपल्याला पातळ करायचं नाही, थोडंसं घट्टसरच गोळा ठेवायचा आहे. आता इथे बघा पीठ मळून झालेलं आहे. अगदी थोडंसं इथे तूप घातलेलं आहे, 2-3 चमचे. छान आपण त्याला मळून घेऊ. आपल्याला बघा थोडंसं या पद्धतीचं पीठ ठेवायचं आहे, जास्त सैल नाही करायचं, पुढे तुम्हाला सांगते. आता इथे एक भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हा पिठाचा गोळा आपल्याला पाण्यामध्ये 1 तासासाठी ठेवायचा. 1 तासासाठी आपण हे पीठ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. झाकण ठेवू. आता कुकर पण आपला थंड झालेला आहे. डाळ पण शिजली की नाही बघू शकता. आपली चण्याची डाळ पण छान शिजलेली आहे. हे बघा आपल्याला अशीच शिजवायची. आता इथे आपण एक पुरणाची चाळणी घेतलेली, मी खाली पण एक पातेलं ठेवलेलं आहे आणि चाळणीमध्ये आपण ही डाळ ओतून घेऊ. आता हे बघा पाणी खाली निथरतंय आणि ह्या पाण्याची आपण नंतर आमटी करणार आहोत. आता ज्या कुकरमध्ये डाळ होती त्याच्यामध्येच ही डाळ घालून घेतलेली आहे. जितकी डाळ होती 1 वाटी तेवढाच इथे गूळ बारीक करून घातलेला 1 वाटी. आता इथे बघा आपला गूळ विरघळतोय आणि पूर्ण तो आटोपर्यंत आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. त्याचं आता पाणी होईल. तोपर्यंत आपण जे कणिक पाण्यामध्ये 1 तासासाठी ठेवलं होतं ते आता आपण पाण्यातून काढून घेऊ. आता तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवलं तरी चालेल. हे बघा म्हणून मी पहिले काय बोलली, थोडंसं पीठ आपल्याला घट्टसरच मळायचं आहे. खूप छान आणि मऊ होतात. आता इथे बघा खूप छान झालेलं आहे, बघू शकता. खूप मऊ होतं पीठ. आणि इथे आता थोडंसं तूप घातलेलं 1 चमचा. आपण आता छान मळून घेऊ. ते जेवढं मळता येईल तेवढं मळू आपण. आता इथे अगदी 5 मिनटं आपल्याला मळायचं आहे आणि हे पीठ एकदम ताणलं पाहिजे, म्हणजे आपली पोळी अजिबात फाटत नाही. इथे बघा 5 मिनटं मी पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं तूप लावून तुम्ही तेलही लावू शकता. बघू शकता आपल्याला ह्या पद्धतीचं पीठ करायचं आहे आणि ते पाण्यामध्ये ठेवल्यानंतर खूप छान असं ते भिजतं. तुम्ही ही ट्रिक नक्की करून बघा.
चला आता आपण डाळ बघूया. बघू शकता इथे डाळ पण आपली पूर्ण म्हणजे शिजलेली पण आहे आणि गुळाचं पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे. आता इथे बघा डाळ शिजली का नाही कसं बघायचं, तर चमचा किंवा उलटणी काही पण असं उभं करून बघायचं त्याच्यामध्ये. हे बघा उभं राहिलं म्हणजे आपली डाळ व्यवस्थित अशी शिजली असं समजायचं. आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालू. छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. आता आपल्याला गरम गरम पुरणाच्या चाळणीवर पुरण पाडून घ्यायचं आहे. आता इथे बघा गरमच असताना आपल्याला म्हणजे पटकन होतं. आता इथे मी ह्या चमच्यानीच बारीक करून घेते. आता बघा इथे तुम्हाला पुरण दाखवते. आपल्याला पुरण कसं पाहिजे हे बघा. गोळा झाला पाहिजे, एकदम मोकळं पण नाही पाहिजे. हे बघा म्हणजे आपली पुरणाची पोळी अजिबात फाटत नाही आणि खूप छान अशी मऊ लुसलुशीत होते. चला पुरण पण झालेलं आहे. आता इथे बघा मी एक कणिकाचा गोळा घेतलेला आहे आणि एक पुरणाचा गोळा घेतलेला आहे. पुरणाचा गोळा थोडासा मोठा घेतलेला आहे. आता इथे बघा मी ही तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाची पिठी त्याच्यामध्ये हा कणकेचा गोळा घोळून घेतला, म्हणजे थोडंसं दोन्ही बाजूला पीठ लावून घेतलं, वाटी करून घेतली आणि जे आपलं पुरण होतं ते त्याच्यामध्ये आपल्याला दाबायचं आहे. आणि वाटी करताना आपल्याला मध्यभागी पिठाची तिथे जाडच ठेवायचं आहे आणि मग असं हाताने डाव्या हाताने प्रेस करायचं आहे खालून वरती आणि उजव्या हाताने पण आपल्याला जसं आपण मोदक बनवतो त्या पद्धतीने करायचं आहे. वरती थोडंफार असं आलं तर दाबून द्यायचं आहे म्हणजे पुरण. आता इथे बघा थोडंसं पीठ निघालेलं होतं ते तुम्ही तिथं दाबून देऊ शकता किंवा काढून घेऊ शकता. आता इथे बघा परत मी तांदळाचं पीठ याला लावून घेतलेलं आहे. हे बघा जशी मी चपाती करते त्या पद्धतीनेच पोळी करते, पण अजिबात फाटत नाही, खूप छान होते. आता इथे तांदळाच्या पिठाने काय होतं, आपली पोळी लवकर सरकते. हे बघा अगदी चपातीसारखीच लाटते मी, कुठेच तुम्हाला पोळी फाटलेली दिसणार नाही. आपलं पुरण आणि कणिक एकदम बरोबर असलं ना अजिबात पोळी फाटत नाही. बघा दोन्ही साईडनं दाखवते. खूप छान असं आपलं पुरण पण झालेलं आहे आणि आपण जे पीठ पाण्यामध्ये भिजत ठेवलं तर त्याने काय होतं, एकदम तार धरते आणि आपलं पीठही कणिक ना एकदम सैल होतं आणि खूप असं ताणल्या जातं मैद्यासारखं. मैदा मी अगदी थोडा वापरलेला होता, जास्त पण नाही. झालेली बघा इथे छान अशी पोळी लाटून. चला आता आपण तव्यावरती टाकू. तव्याला मी थोडंसं पहिले तूप लावून घेतलेलं आहे, कारण का पहिलीच पोळी आहे त्याच्यामुळे. आता इथे मी एक रुमाल घेतलेला आहे. रुमालाने आपल्याला थोडंफार त्याला पीठ लागलेलं असेल कोरडं तर ते ह्या पद्धतीने काढून टाकायचं आहे. आणि बघा लगेच पोळी मी उलटी केली हातानेच. आता मी याच्यावरती तूप टाकून घेते. गॅस आपल्याला आता इथे कमी करायचा आहे. दोन्ही साईडनं बघा मी पोळी अशी ह्या पद्धतीने भाजून घेते आणि कमी गॅसवरच नंतर आपल्याला पोळी छान भाजून घ्यायची आहे. खूप छान इथे बघा दिसते आणि टम्म फुगलेली आहे, अजिबात पोळी फाटत नाही. आता याच्यामध्ये कोणी कोणी थोडीशी हळद पण घालतं पोळ्या पिवळ्या दिसण्यासाठी, पण मी हळद वगैरे वापरलेली नाही आहे. आता इथे मी काय करते, हातानेच बघा घडी करून घेतलेली आहे. आपल्याला आहे ना आता ह्या कडा पण भाजून घ्यायचे. बघा ह्या पद्धतीने पोळी अशी ठेवायची म्हणजे पूर्ण त्या कडा असतात ना त्या कच्च्या राहती नाही, व्यवस्थित पोळी भाजते. झालेली पोळी बघा काढून घेऊ. अजून एक तुम्हाला मी अशीच बनवून दाखवते. हे बघा आता इथे मी परत पीठ घेतलेलं आहे. हे बघा पाहिजे तसं थोडासा गोळा परत पोळपोटावर मळून घ्यायचा छान असा. आणि हे बघा तांदळाची पिठी लावायची थोडीशी आणि अशी वाटी करून घ्यायची आणि मध्यभागी थोडंसं जाडच ठेवायचं खालच्या साईडला आणि पुरण थोडंसं जास्त घालायचं. हे बघा आता तुम्ही नवीन शिकत असाल तर पुरण थोडंसं कमीच घालायचं, कारण का नवीन नवीन पोळ्या कोणालाच येती नाही. जेव्हा आपली प्रॅक्टिस होते तेव्हा आपल्याला
सहज येतात. हे बघा, हळूहळू पुरण खाली दाबायचं बोटाने आणि खालच्या साईडनं वरती असं पिठाचा गोळा लोटायचा आणि वरचं पीठ आहे ते थोडंसं निघतं ते काढून टाकायचं. गोल करून छान असं दोन्ही हाताने म्हणजे प्रेस करायचं, म्हणजे सर्व बाजूला पुरण आपलं पसरतं. परत इथे बघा पीठ लावून घेतलेलं आहे दोन्ही बाजूना. अगदी बघा, तुम्ही बघू शकता मी कशी पोळी लाटते. अजिबात पोळी फाटत नाही. तुम्ही नक्की म्हणजे नक्की ही ट्रिक करून बघा. अजिबात कुठेच तुम्हाला पोळी फाटलेली दिसणार नाही आणि पुरण पण आपलं सर्व बाजूना कडेला पसरतं. आता ही पण मी तव्यावर टाकून दाखवते तुम्हाला आणि भाजून दाखवते. आता इथे बघा तव्याला म्हणजे धूर निघतोय तिथे, कारण का इथे तूप वापरलेले ना मी. तव्याला तूप लावलं तर बघा परत मी व्हाईट कपड्यांना ते पीठ आहे ना, कोरडं पीठ लागलेलं असतं ते काढून घेतलेलं आहे. आणि आता इथे बघा दुसऱ्या साईडनं पण मी पलटून घेतली. आता इथे गॅस कमी करायचा आहे आपल्याला. आता याच्यावरती थोडंसं तूप टाकून घेते आणि दोन्ही बाजूला छान अशी भाजून घेते. हे बघा, आता तुम्ही तूप खात नसाल तर तेल लावलं त्याला तरी पण चालेल, तुम्हाला जे आवडत असेल ते. हे बघा छान अशी दोन्ही बाजूला भाजून घ्यायची व्यवस्थित अशी. बघा भाजून झाल्यानंतर अशी फोल्ड करायची आपल्याला आणि व्यवस्थित त्याच्या कडा जशा मी भाजल्या ना तशा कडा पण भाजून घ्यायच्या. चला सर्व पोळ्या ह्या पद्धतीने मी करून घेते. इथे बघा सर्व पोळ्या मी करून घेतलेल्या आहे. हे बघा करून बघा तुम्ही पण, खूप छान होतात. अजिबात कडक होती नाही किंवा अशा फाटत पण नाही, काहीच नाही. तुम्ही करून बघा या पद्धतीने. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचे धन्यवाद.